नमस्कार मित्रांनो. तर आपण केबीसी ऑल मीडिया ची सुरुवात कशी झाली आणि कशा पद्धतीने आम्ही काय काय ऍक्टिव्हिटी केली हा व्हिडिओ आपण क्रिएट करतोय. तर हा फर्स्ट पार्ट आहे. आपण याच्या पुढचे पण पार्ट्स आपण घेऊन येणार आहोत. तर या पार्ट्स मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की केबीसी ऑल मीडियाची सुरुवात कशी झाली आहे. तर केबीसी ऑल मीडिया 2012 ला मी सुरुवात केली. तर त्यावेळेस अगोदर मी मागील 6 महिन्यापासून विचार करत होतो की मला एक बिझनेस स्टार्ट करायचा आणि तो फुल फ्लेज स्टार्ट करायचा आहे. तो बिझनेस स्टार्ट करण्यासाठी मी प्लॅनिंग करत होतो होम शॉप होम डिलिव्हरी. होम शॉप होम डिलिव्हरी कन्सेप्ट जो असा होता की आता तुम्ही जे स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, बिग बास्केट हे सगळे जे ब्रँड बघताय त्याच टाईपमध्ये मी त्यावेळेस विचार करत होतो, प्लॅनिंग करत होतो 6 महिन्यापासून की आपल्याला एक बिझनेस स्टार्ट करायचा आहे. तो होम शॉप होम डिलिव्हरी असेल. म्हणजे पब्लिक घर बसलेल्या प्रोडक्ट बाय करतील आणि घर बसलेल्या ऑर्डर करतील आणि त्यांना घर बसल्या तो प्रॉडक्ट मिळेल. तर यासाठी कन्सेप्ट जो होता तो फक्त ₹2 चार्ज करून, एक्स्ट्रा ₹2 चार्ज करून त्यांना कुठलंही सामान, भाजीपाला, किराणा सामान आणि कुठल्याही वस्तू त्यांना घरपोच मिळतील, त्याही सेम डे मिळतील. तर यासाठी प्लॅनिंग केलं, पूर्ण वर्कआउट केलं. पण त्यासोबत फंडची कमी होती आणि टेक्नॉलॉजीची पण माहिती नव्हती त्यावेळेस. वेबसाईट डिझायनिंग, अँड्रॉइड ऍप्लिकेशन वगैरे आणि फंड पण कमी होतं. त्यामुळे मी जो प्रोजेक्ट होता तो 6 महिन्याचा जे मी पूर्ण स्टडी केला होता त्याला थोड्या दिवसासाठी स्किप करायचं ठरवलं आणि त्या बिझनेसला मी विचार केला की आपल्याला कुठलाही बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यासाठी आपल्याला ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगची गरज आहे. जोपर्यंत ब्रँडिंग, मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग होणार नाही तोपर्यंत सेल होणार नाही हे मला कळून चुकलं होतं. आणि कुठल्याही बिझनेसला मार्केटिंग आणि ब्रँडिंगची खूप गरज आहे, त्याच वेळेस त्याची सेल होतो. मग यासाठी मी ठरवलं की आपल्याला सर्वात पहिले ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग या सेक्टरमध्ये गेलं पाहिजे आणि या सेक्टर बद्दल आपल्याला माहिती घेतली पाहिजे. तोपर्यंत आपण या सेक्टर बद्दल माहिती घेणार नाही किंवा आपण या सेक्टर बद्दलची स्टडी करणार नाही तोपर्यंत आपण कुठलाही बिझनेस स्टार्ट केला तरी आपण त्याची ग्रोथ आपण करू शकत नाही. म्हणून या सेक्टरमध्ये काम करण्यासाठी मी ऍडव्हर्टायझिंग एजन्सीची सुरुवात केली आणि ऍडव्हर्टायझिंग एजन्सीची सुरुवात करण्याच्या अगोदर थोडा स्टडी केलं. बेसिक ऍडव्हर्टायझिंग एजन्सी कशा वर्क करतात, काय काय ऍक्टिव्हिटी असते त्याचं स्टडी करून मी ऍडव्हर्टायझिंग एजन्सीची स्टार्ट करण्याचा विचार केला फायनली. तर त्यावेळेस मी एक कन्सेप्ट केला की ज्यावेळेस मार्केटमध्ये बघितलं की वेगवेगळ्या ऍडव्हर्टायझिंग एजन्सी होत्या. न्यूजपेपरची ऍडव्हर्टायझिंग एजन्सी वेगळी, पॅम्पलेट प्रिंटिंग, व्हिजिटिंग कार्डची वेगळी, तर बॅनर प्रिंटिंगची वेगळी. तर अशा वेगवेगळ्या ऍडव्हर्टायझिंग एजन्सी काम करत होत्या. तर मी वन रूफ आणायचं ठरवलं की एकाच ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये सगळ्या सर्व्हिसेस मिळतील. तर त्याच्यामध्ये प्रिंटिंग पासून, ऑफलाईन पासून तर डिजिटल ऑनलाईन पर्यंत सर्व सर्व्हिसेस